Hello, this is the My Artifact episode number 620. आजची तारीख आहे 14 नोव्हेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10:30 वाजले आहे. आज करीब तिसरा दिवस आहे. आज मी नाही जेवलो आहे. 3 दिवस म्हणजे जेव्हापासून मी आलो आहे तेव्हापासून. म्हणजे मी आलो होतो शनिवारी मी सकाळी जेवलो, संध्याकाळी नाही जेवलो. रविवारी पण सकाळी जेवलो, संध्याकाळी नाही जेवलो. आणि आजचा तिसरा दिवस म्हणजे आज सोमवार, तर आज सकाळी जेवलो आणि आता नाही जेवून राहिलो आहे. फर्स्ट ऑफ ऑल माझ्यापाशी पैसे नाही. या वडिलांनी मला 300 रुपये दिले होते. त्या 300 रुपयात पहिले सकाळ म्हणजे शनिवारचा सकाळचा डब्बा म्हणजे सकाळचं जेवण 60 रुपये आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 40 रुपयाचं डोनट घेतले. 100 रुपये खतम. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी डब्बा खाल्ला म्हणजे जेवण केलं 60 रुपये आणि त्याच्यानंतर मग रात्री हेच खाल्लं, हे फराळ, दिवाळीचा फराळ आत्याने वगैरे दिला होता तो. आणि मग त्यामध्ये किती 100 आणि 160 रुपये गेले. तर उरले किती आता 140 रुपये उरले. 140 पैकी आज सकाळी डोनट घेतले कारण नाश्त्यासाठी काहीच नव्हतं, भूक लागली होती, त्यामुळे 20 रुपयाचे डोनट घेतले. आता 120 रुपये उरले. 120 मधून मग 12 वाजता जेवण केलं आज, तर 60 रुपये उरले. आणि 60 रुपयामधून आज मी जेवण ते केलं आणि नंतर 30 रुपयाचे ते हे आणले येपी नूडल्स. तर आता येपी नूडल्स आहे आणि माझ्यापाशी 30 रुपये आहे. आणि उद्या उद्याचं माहीत नाही खरंच का होणार आहे. म्हणजे उद्या आता फोन करावं लागेल राजू भाऊला, डब्बा आणत आहे का नाही आणत आहे. पैसेत आहे राव, पैशाचं काहीच मॅटर नाही. बँकेत पैसे जमा आहे माझ्या करीब 2000 रुपये. बट ॲक्च्युली काय आहे की हे कसं 100 आणि 500च्या नोटा बंद झाल्या आहे ना, तेव्हापासून नाही का एक प्रकारे पैसे तुटवडा आला आहे. पैसे भेटून न राहिले, चेंज भेटून न राहिले, सरळ 2000चीच नोट भेटून राहिले आहे. सो कसं आहे की व्यवहारात थोडासा प्रॉब्लेम तर येऊन राहिला आहे. उद्या कसं आपल्याला समजा जर राजूभाऊनी नाही म्हणलं तर आपल्याला ठेकेदारावर ॲज अ रिक्वेस्ट करावं लागेल, नाही तर लाईनी तो भरावा लागेल. आहे ना, मला वाटते थोडंसं हार्ड वे आहे, हार्ड दिवस आहे. बट थोडेसे बेकार आहे, सिच्युएशन बेकार आहे. बट मला वाटते मी हे करू शकतो हँडल. या आता मी कसं फोटोज पाहत होतो. मी जेव्हापासून आलो आहे तेव्हापासून नुसतं फोटोज पाहून राहिलो आहे आणि फोटोज रिकवर आणि सॉर्ट आउट करत आहे. इट्स सो मच फील्स रिअली ग्रेट, रिअली ऑसम. कारण ते दिवस आम्ही त्या मोमेंटमध्ये जे शेअर केले, इट्स सो ग्रेट, सो ऑसम. इट फील्स रियली इनक्रेडिबल टू मी. बहुत ही माहौल वाटते राव, बहुत ही ग्रेट. म्हणजे मी असं म्हणतो की राव आज मला थोडासा बेकार दिवस चालत आहे. म्हणजे मला कुठे एन्जॉयमेंट करायला भेटत नाही, मला मित्रासोबत हँगआउट करायला भेटत आहे, नॉट इवन मला जेवण पण भेटून राहिलं आहे. बट उद्याचा मी पूर्ण जॉबमध्ये पूर्ण मेहनत स्वतः करत आहे कारण मला विश्वास आहे का पुढे मला माझी डेस्टिनी खूप चांगली आहे आणि हे मला खूप काही देणार आहे. आता हे खूप काही देण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी आपल्याला स्वतःकडून द्यावं लागेल, एफर्ट. एक प्रकारचं युनिवर्सने आपल्याला, म्हणजे एक प्रकारे युनिवर्स आपल्याला हे करते, परीक्षा घेते, एक प्रकारे प्रूफ करते स्वतःला की तुम्ही कोण आहात. जर तुम्ही या लेवलचे लायबल आहात तर एक प्रकारे व्हेरीफाय करते का तुम्ही खरंच आहात का नाही आहात. एक प्रकारे कसं मोर दॅन स्टेजमधून गुजरावं लागते. सो आय थिंक इट्स गुड. मला वाटते जे काही मी माझ्या लाईफमध्ये करून राहिलो आहे, माझ्यासोबत जे काही होत आहे ते ठीक आहे आणि माझी लाईफ पुढे बहुत बिकम बेटर राहणार आहे, एवढं मला 100% शुअर आहे.
आता मी सगळे व्हिडिओ वगैरे पाहतो ना यांचे, म्हणजे आम्ही स्पेंड केलेला टाईम, महाकाळी असो, SD कॉलेजमधला हँगआउट, अरे बापरे, SD कॉलेजमध्ये किती मजा केली होती आम्ही, बहुत ही मजा केली होती SD कॉलेजमध्ये. फोटोज, व्हिडिओ, डान्स, गजब, इवन बॅकस्टेज सुद्धा पण बहुत ही मजा केली होती. त्याचे फोटोज पाहिल्यावर कसं एकदम माइंड कसं एकदम रिफ्रेश होऊन जाते राव. या आता करीब किती मला राव माझ्या कॉलेज लाईफ मला कधी भेटली नाही. कॉलेज कसं असते, काय असते, म्हणजे ॲक्च्युली मी कॉलेजमध्ये तर आहे, बट इंजिनिअरिंग करत आहे, बट ॲक्च्युली हे कॉलेज नसल्यासारखंच आहे. मी कसं फक्त एक्सटर्नल आणि पेपरच्या वेळेस कॉलेजमध्ये जातो, बाकीच्या वेळेस कॉलेजमध्ये जात नाही. तर कसं कॉलेजमध्ये तसा एन्व्हायरमेंट जमत नाही, त्यामुळे मी कसे त्या कॉलेजसाठी कसं तरसत असतो. मला कधी मी कॉलेज हे करीन, बट नाही राव माझ्या लाईफमध्ये. ॲक्च्युली मी हे म्हणतो आणि हे रिअल पण आहे. म्हणजे मी जरी किती मोठा झालो आणि किती स्मार्ट व्यक्ती झालो आणि किती पॉप्युलर, फेमस, किती पैसा असो, माझ्या लाईफमध्ये कॉलेज लाईफ पुन्हा कधी नाही येणार आहे, आणि आता पण नाही आहे आणि पुढे बिलकुलच नाही येणार आहे. जरी तू किती मोठा झाला तरी सुद्धा. या हे एक रिअल ट्रूथ आहे, बहुत ट्रूथ आहे. सो कसं आहे की मला थोडंसं बॅड वाटते, फील्स रिअली बॅड, बट दिस इज लाईफ. काही गोष्टी सॅक्रिफाईस करावं लागते काही अमेझिंग थिंगसाठी. सो मी काही गोष्टी, मी माझ्या डेस्टिनीसाठी खूप काही गोष्टी सॅक्रिफाईस केला आहे. मित्र, हँगआउट, एन्जॉयमेंट. आता फक्त बस डेस्टिनी आणि बस याला पकडून ठेवा. या आज काही ना, आज सोमवार होता, आज सकाळी उठलो, ड्युटीवर गेलो. ड्युटीवर मला सांगू शकत नाही आवडत राव, बट तरी सांगून घेतो. बस आजचा दिवस या काय की मी राव अशा लोकांसोबत, प्लीज, ते लोक बिलकुल तुझ्या क्लासचे नाही आहे. कोर्स नॉट. जे जॉबमध्ये तुझ्यासोबत जो बलात्कार होत आहे ना, तो एक प्रकारे कसं प्रूफ करण्यासाठी आहे का आपण वर्दी आहे का आपल्या डेस्टिनीसाठी, बस. बाकी हे लोक आणि हा जॉब बहुत ही बेकार, बहुत ही घटिया क्लास. या आणि यांच्यामध्ये जाऊच नको राव, यांचा विचार पण नको करू. सकाळी 8 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुझ्यासोबत जे काही होते जॉबमध्ये, आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये बिलकुल रेकॉर्ड नको करू, बिलकुल नाही. कारण आर्टिफॅक्ट एपिसोड इज डिपेंड अपॉन मी, माय सेल्फ, आणि याच्यामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी रेकॉर्ड होते. मित्रांसोबतचा हँगआउट वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. अशा गोष्टी रेकॉर्ड होते जे मला पुढे नेतात, जे मला एन्करेज करतात, जे मला कॉन्फिडन्स देतात. अशा भाकऱ्या लोकांसोबत राहून आणि अशा भाकऱ्या लोकांसोबत जॉब करून काही फायदा नाही. लाईफमध्ये आपण काही गेन नाही करता यांच्यासोबत, बिलकुल नाही, नथिंग. मी फक्त हे करून राहिलो ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून मला भेटत आहे, आणि मला एक प्रकारे हे एक लॅडर आहे, एक स्टेप आहे, आणि याच्याच पुढे मग मी मुंबईला जाईन. याच स्टेपला फॉरवर्ड करूनच मी मुंबईला जाईन. तर मी फक्त बस याच्यासाठी करत आहे, बस मी मुंबईला जाईन, इथून जेव्हा सुटका होईन तेव्हा मी मुंबईला जाईन. सो दॅट्स इट, दॅट्स रिअली इट. बाकी काही नाही, बाकी काही नाही. बस जॉबवरून आलो, आणि आल्यानंतर कसं मी खूप नाचायला लागलो. आय डोंट नो वाय, बट जस्ट नाचायला लागलो. कधी नाही कसं मन होते, अरे कधी आता पान मी इथे एकटा राहतो ना, त्या दिवशी रात्री 2:45 वाजता उठलो आणि बस नाचायला लागलो. इथे गाणे लावले आणि बस नाचायला लागलो. मी स्वतःला खुश ठेवतो राव. या जे काही वेळेनुसार, जे काही मला माहीत आहे त्या पद्धतीनुसार मी स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. बट कधी काय असते की दुसरे लोक जेव्हा एन्व्हायरमेंट बनते ना, मित्रांसोबत जेव्हा हँगआउट बनते, तेव्हा कसं एक वेगळीच मजा येते राव. आणि
त्यांच्यामध्ये आपण प्रिटेंड सुद्धा नाही करू शकत का आपण एकदम सिम्पल आहे की आपलं काहीच न होत आहे, बस खुश राहा, हॅपी राहा. इट्स सो ग्रेट. त्यांच्यासोबत केलेले मोमेंट बहुत ही माहोल असतात यार, बहुत माहोल. मला थोडंसं वाईट तर वाटते राव, कधी कधी असं वाटते की मी केव्हा जाईन मुंबईला, बस हाच विचार करतो. मी हा विचार नाही करत का मी केव्हा माझ्या मित्रांना भेटेन. ऑफकोर्स नॉट. जे माझ्यासोबत झालं आहे आणि जे गोष्टी मी सॅक्रिफाईस केला आहे त्या गोष्टी आहे, ठीक आहे. याला मी पुढे असं वाढवण्याचा प्रयत्न नाही करत. आणि मला वाटते माझ्या लाईफमध्ये मला डेस्टिनी क्रॅकआउट केल्यानंतर सुद्धा आहे लोक माझ्यासोबत राहील, वन मॅन टीम वगैरे वगैरे, ऑल दोज पीपल. तर मला आता मागे नाही वळून पाहायचं आहे, मला फक्त पुढे पाहायचं आहे. मुंबई, तिथे सेटल व्हायचं आहे. सर्वात मेन टार्गेट आपला हाच आहे. म्हणजे आता बघा, आता आपल्यापाशी काही नोव्हेंबर आहे, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, करीब 7 महिने आहे. आणि आपल्या 7 महिन्यानंतर आपल्याला कसं जून किंवा ऑगस्ट 2017 मध्ये आपल्याला जायचं आहे मुंबईला. म्हणजे हा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स प्लस मुंबईला जायचं, कारण हेच सर्वात मोठी डेस्टिनी. कारण मुंबईला गेल्यानंतरच मी फिल्म स्कूल जॉईन करीन, आर्ट मीडिया जॉईन करीन, ग्राफिक्स डिझायनिंग, सगळे कोर्सेस जे माझ्या लाईफला एक प्रकारे फिल्म मेकर बनवण्याच्या दिशेने नेतात त्या सगळे कोर्सेस करील. आणि देन फिल्म, बायनरी कोड, एक प्रकारे माझी डेस्टिनी एक प्रकारे रिअल लाईफ सेटवर जाईल. आणि इट्स सो ग्रेट, सो नाईस. आता आर्टिफाय करता करता एकदम अचानक तिचा आठवण आली, प्रियंका चव्हाण. मी फोटोज वगैरे पाहत होतो SD कॉलेजमध्ये, SD उत्सव. तेव्हा आम्ही खूप मस्त हँगआउट केला होता, मस्त मित्रांसोबत, विशाल डान्स वगैरे. इट्स सो ग्रेट, सो ऑसम. याच्यामध्ये ती एक मुलगी होती प्रियंका चव्हाण, जिला मी लाईक करत होतो 10th मध्ये. मी ॲक्च्युली आता काही नाही, तिचं लग्न झालं आहे तिचं लग्न झालं आहे, सो आता काही एवढं फिलिंग्स पण नाही. बट मला सांगायचं होतं आहे की वेल, मी नेहमी कसं खूप जास्त हे नाही राव, म्हणजे फॉरवर्ड मित्रांसमोर कसं एक प्रकारे ॲज अ फिल्म मेकर म्हणून कसं त्याच्या लहानपणी कसं असला पाहिजे, तो नेहमी कॅमेरासोबत खेळला असला पाहिजे, त्याला खूप चांगलं बोलता आलं पाहिजे. म्हणजे म्हणजे एक नॉर्मल पर्सन जे विचार करतात ॲज अ फिल्म मेकरबद्दल, तर ते कसे करतात. तो चांगला बोलला पाहिजे, चांगला दिसला पाहिजे, त्याला खूप काही चांगलं करता आलं पाहिजे. जस्ट लाईक तो राहुल समुद्रे, तो DJ वाला, तसं त्याला कसं एक प्रकारे त्याच्या डोक्यात कसे एकदम हे येऊन जाते थॉट्स, आणि बस तो म्हणून देतो, आणि मग इट्स बिकम रिअली ग्रेट. बट मी एवढं चांगलं नाही बोलू शकत. त्याचसाठी आपण मुंबईला चाललो आहे. ज्या गोष्टी आपण करू शकत नाही त्या गोष्टी आपल्याला ट्रेन व्हावं लागेल. राहुल एक प्रकारे कसा हा बंदा वेगळा आहे, याला याच्या लाईफमध्ये याचं एम फिक्स नाही राहू. म्हणजे याला कधी कधी डान्स तर करू शकते, कधी आर्ट करू शकते, ते कधी कधी काही पण करू शकते. वेल, याचा टार्गेट फिक्स नाही. तर आपण याच्यात आर्ग्यू नाही करत, आणि ऑफकोर्स नॉट आपण याच्याबद्दल काही करू शकत नाही. हा बंदा प्रत्येक गोष्टीमध्ये कूल आहे. बट राव, मला एकाच गोष्टीमध्ये फिल्म मेकिंग करायची आहे, एकाच गोष्टीमध्ये फिल्म मेकिंगच करायचं आहे, बाकी काहीच नाही करायचं आहे मला. माझ्या लाईफमधून फिल्म मेकिंग आणि याच्यासोबत जो स्ट्रेस, तणाव जे काही येईल, या साऱ्या गोष्टीला मी ॲक्सेप्ट करण्यासाठी रेडी आहे. बट या साऱ्या गोष्टी मला भेटल्यासुद्धा पाहिजे, कारण इट्स अ वे टू लॉंग. खूप मोठा पाथ आहे, खूप मोठी डेस्टिनी आहे. आणि एवढा मोठ्या डेस्टिनीला क्रॅक करण्यासाठी आपल्याला एक प्रकारे थोडं बहुत लायबल तर बनावं लागेल राव. जरी तुझी स्टोरी सर्वात माहोल आहे, ग्रेट आहे, अमेझिंग आहे, बट तू पण थोडंसं लायबल बनणं त्यासाठी, असं मला वाटतं राव. यासाठी
आपण मुंबईला चाललो आहे. एका वर्षानंतर आपल्याला मुंबईला म्हणजे करीब माझा वाढदिवस तरी मला मुंबईला सेलिब्रेट करायचा आहे. हां, आणि या वर्षाचं माझं रेझोल्यूशन आहे. मी प्रत्येक वर्षी रेझोल्यूशन ठरवतो. प्रत्येक वर्षी 2015 मी रेझोल्यूशन ठरवलं होतं की 2016 मधला जो न्यू इयर आहे तो मी मुंबईमध्ये सेलिब्रेट करेन. जे की तसं झालं नाही. 2016 पण मी रेझोल्यूशन केलं होतं. ॲक्च्युली 2015 मी रेझोल्यूशन केलं होतं की मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवीन आणि आपण खूप पुढे आलो आहे आर्टिफॅक्ट एपिसोडच्या करीब 619. सो इट्स रिअली रिमार्केबल. बट मला सांगायचं हे आहे की 2015 आणि 2016 मी रेझोल्यूशन केलं होतं की मी कसं एंड ऑफ द इयरला मुंबईला राहीन. बट आता मी मुंबईला तर नाही, बट नागपूरला आहे. आणि यावेळेस मी आता पुन्हा म्हणू शकतो की जे एंड ऑफ द इयर म्हणजे 2017 स्टार्ट झाल्यानंतर एंड ऑफ द इयर म्हणजे 2018ला मी मुंबईला राहीन. एवढं तर मी प्रिडिक्शन करू शकतो राव. आणि मला वाटतं इट्स अ गुड, कारण आपण या वे थ्रू आहे. आपण एकदम याच्यावर आहे, सक्सेसच्या पायऱ्यावर आपली गाडी नियर अबाउट 20च्या स्पीडनं चालत आहे. जरी कमी स्पीड आहे बट चालत आहे एवढं मला वाटत आहे. मी कुठे स्टॉप नाही आहे, माझी गाडी चालत आहे. आणि एका वर्षानंतर तर याला बस एक प्रकारे टर्बोजेट लागेल आणि जस्ट गो टू द मुंबई. आणि मुंबईमध्ये लागल्यानंतरच मी माझे सगळे डेस्टिनी काढू शकतो. वाय तुला मुंबई कशासाठी गरज आहे? मुंबई म्हणजे एक प्रकार कसं एक असं प्लेस आहे जिथे आपल्या ड्रीम कम ट्रू होऊ शकतात. लाईक अ फिल्म मेकिंग. यासाठी फिल्म्स जे आहे पूर्ण तर आपल्या फिल्म सिटीमध्ये जावं लागेल. आपल्याला तिथून शिकावं पण लागेल का फिल्म बनते कशी. बरं, या सगळ्या गोष्टी आहे. बट आपल्याला बेसिक नीड काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल तिथे सेटल होणं म्हणजे एक प्रकारे कसं जॉब आणि प्लस ओन हाऊस म्हणजे ओन रूम तरी असली पाहिजे आणि जेवण. बस या कशा 3 जर गोष्टी मला तिथे भेटत असेल तर इट्स सो ग्रेट. आणि मगच नंतर मग मी माझी डेस्टिनी क्रॅक करू शकतो. कारण या बेसिक नीड आहे. जर याच गोष्टी जर मला भेटल्या नाही तर माणूस कसं पहिले अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गोष्टी पाहतो ना, आणि नंतरच मग आपली डेस्टिनी क्रॅक आउट करण्याचा प्रयत्न करतो. सिंपल भाषेत समजून सांगायचं म्हणलं, आता काय आहे की रस्त्यावर 100ची नोट पडून आहे आणि तुमच्यापाशी घालायला कपडे नाही आहे. 100ची नोट तर उचलायची तर आहे, बट कशी उचलावं? आता आपण तर कम्प्लिटली नेकेड आहे. तर आपली सर्वात पहिली नीड काय का आपण पहिले गेटअप होऊ. आपण पहिले काही ना काहीतरी गेटअप होऊ, आपले कपडे तर घालू आणि नंतर मग ते 1000ची नोट उचलू किंवा 100ची नोट उचलू. तर याच्याच प्रमाणे आहे मुंबई पण एक प्रकारे कसं 100ची नोट आहे. बट जर तिथे जाऊ नेकेड तर आपल्यावर अत्याचार होणार आहे. बेटर आहे आपण थोडेसे कपडे घालू म्हणजे एक प्रकारे सेटल होऊ, आपल्यापाशी काही ना काहीतरी बॅकग्राऊंड बॅकअप राहील, तरच मग आपण एक प्रकारे तिथे मुंबईमध्ये जाऊ आणि देन मग आपले 100 रुपये किंवा ते डेस्टिनी उचलण्याचा प्रयत्न करू. राईट? सिंपल भाषा समजून सांगितलं. आता मला भूक तर खूप लागली आहे आणि माझ्यापाशी ते yippee नूडल्स आहे तर मी आता बनवतो. तरी 11:15 वाजल्या. सो this is the my artifact episode number 619. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.